आमचे दुसरे मित्र मुरुडा एक मोठं हॉटेल त्याचं शेवावाडीमध्ये पुण्यात या ठिकाणी आहे. पाठीशी त्यांच्या होतात, त्यामुळे त्यांनी बार्शीमध्ये त्यांचा मानस होता की आपण पण बार्शीमध्ये अशा प्रकारचं युनिट या ठिकाणी चालू करू शकतो. पण या लहानाचं मोठं युनिट करायचं काम एवढ्या समाधानी न राहता त्या लहान व्यवसायाचं लघु व्यवसायाचं मोठ्या ह्याच्यामध्ये रूपांतर करावं. त्यांनी सरांनी सांगितलं तसं पहिल्यांदा कुबोटामध्ये त्यांनी सर्व्हिस केली होती पृथ्वीराज जाधवनी आणि तिथून असा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असं संतोष काकांकडून त्यांना मार्गदर्शन मिळालं आणि मग हा सोहळा त्यामुळेच इथे संपन्न होतोय. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे संतोष काका ठोंबरे त्यांची ओळख संपूर्ण बार्शीला आहे, संपूर्ण रुग्णांना आहे, रुग्णांच्या नातेवाईकांना आहे. अध्यक्ष सतीश अंधारे सर यांनी त्यांचा सन्मान करावा अशी विनंती करते. काळाच्या मदत आपण संतोष काकांचं स्वागत करूया. ज्यांच्या कौतुकाची थाप पृथ्वीराजच्या पाठीवरती पडली आणि मग हा थाट मांडला गेला असे संतोष काका ठरले. जसं सांगितलं की कॉपी करायची नाही, हा संदेश सुरू सर्वांनी पाळावा. यानंतर आर्टिक्युलरची ओनर वसंत जाधव म्हणजे टाळ्यांच्या लग्नात आपण हक्कांचं स्वागत करूया. कोणी जीवन मनोगत व्यक्त करायचं तुमचं गौरव सांगा. यानंतर प्रसिद्ध उद्योजक रवी अंधारे असेल आवर्जून उपस्थित आहेत. राम राम समजेला
केकचं उद्घाटन आलं पण केक काय अजून दिलं नाही. चुकीच आहे का नाही? तिथं ते कापलं की द्यायला पाहिजे पटकी एक छान जागोर बांधलं. तर माझा जो बारका भाऊ आहे शिवम, त्याचे मित्र आहेत इथं सगळे, त्यांनी हे चांगला व्यवसाय उभा केलाय. अजून आहेत त्यांचं बरंच काय काय व्यवसाय इकडं तिकडं मोठं मोठं त्यांच्या वडिलांचा उद्योग येतो. तर कुठल्या पण गोष्टीची छोट्यात आहे का नाही, दंगा काय अजून बॉम्बस्फोट काय काय बरंच व्हायचं बाकी ते होईल. आम्ही बघत राहू, चालत राहू, त्यात त्यांना यश मिळत जाईल. 2 लाईन फक्त तुमच्याकडे म्हणतो आणि थांबतो. नको मला छळू 30-35चा झाला टाळू, आई बापाने बघितलं स्थळ, त्यांना झाली आता 4-4 लेकरं बाळ. काय म्हणायचं खरे का खोटे? तरी अजून सगळे रोमलं खेळतात. अगं बघती एकदा तरी येतं बघ येतंय का आपल्या दोघांचं जुळून का म्हणते लेकर झाल्यावर. तर अशाच आप्पाच्या करामती तुम्ही युट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला बघत राहा. सगळ्यांनी प्रेम देताय. आमच्यासारख्या छोट्या छोट्या कलाकारांना तुम्ही उचलून धरताय, फेमस करताय, इथपर्यंत बोलवताय. हे आमचं नशीब आहे. असंच आमच्या सगळ्या छोट्या मोठ्या कलाकारांवर तुमचं प्रेम राहू द्या. आमच्या पाठीशी उभं राहा. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. हॉटेल जलपरीचे मालक रवी कवंस सोशल मीडिया फॅमिलीचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या लहान मोठ्या बहिणीचे, भावाचे चरण स्पर्श करतो आणि तिथून पुढे सुरुवात करतो. मित्रांनो, मी जी काय आहे ती फक्त सोशल मीडिया फॅमिलीमुळे आहे आणि ह्या मोबाईलमुळे आहे. ही जी मोबाईल असतो का मित्रांनो, तुमचा लहान व्यवसाय असू द्या, मोठा व्यवसाय असू द्या, मला सांगा मुरुड काय मोठं गाव आहे का? कॉपी करायची नाही मित्रांनो. कॉपी करायची असली व्यवसायासाठी करा. आजच्या सोशल मीडियाला धरा. सोशल मीडिया मध्ये लय ताकद आहे बरं का. अहो कुठून? अहो थेट बार्शीतून. अहो कुठून? थेट बार्शीतून. मित्रांनो, तुमचा कोणताही व्यवसाय असू द्या, वडिलांच्या पायाला पाय लावून चला आणि वडिलांच्या मार्गाने चला. तुम्हाला 100% यश भेटल. मी काहीच नव्हतो, मी माझ्या वडिलांमुळे आणि त्या सगळ्या लहान मोठ्या भावामुळे मित्रांनो आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपला गाजावाजा आहे. खोट्या बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी तरी भैयासाहेब बार्शीला बसले नाहीत घरी, आले थेट जलपरी. नंतर मी म्हणतोय नका बसू घरी. बार्शी मुरुड किती किलोमीटर? रोहित सर इकडे बघा की
फोटो काढा, त्याचा नंबर आहे फोटो काढासाठी. अरे भावा मुळात मीच ना मी असल्यामुळे सगळं आम्ही काय केले का नाही. हो ती वास्तू शांतीला प्रत्येकाला आपल्याला करावं लागतं. तेवढं त्याला एकाच माणसाने केवळ करायचं. धन्यवाद. चला मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे मी आज वार्षेला आलतो. आपल्या वार्षेमध्ये साई पूजा भंडार सगळेच पूजेचे साहित्य, कोण कसलीही घ्या उदबत्ती तर कसली बी अगरबत्ती, नंबर एकच करे. कापूर कसला बी घ्या, दगडी घ्या, साधा घ्या, उपलब्धच काही बी घ्या. हो इथं आल्यास खरंच भारी वाटलं ताई साहेबांकडे. एवढ्या बारीक बारीक वस्तू ताई साहेब तुम्ही ठेवायचे म्हणजे तुमचं कौतुक आहे बरं का. महत्वाचं त्या गोष्टीला व्यवसाय नाही आवडला ही तुमच्यापाशी आहे असं वाटायला मला इथं फिरून. नंतर मी म्हणतोय खोटं नाहीच आणि कॉपी होणारच नाही. नंतर मी म्हणतोय हजारला खोटं बोलायचं नाही. चला धन्यवाद.